कन्या राशीच्या लोकांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला कष्टाचे फळ देणारे ठरणार आहे की संयमाची परीक्षा पाहणारे? नोकरी बदल, आर्थिक चढउतार, विवाह, आरोग्य, शेती, व्यवसाय, ग्रह तुमच्या बाजूने आहेत की विरोधात? कोणत्या महिन्यात मोठा निर्णय घ्यावा आणि कोणत्या काळात थांबावे? लाल किताबातील प्रभावी उपाय करून ग्रहदोष कसे शांत करायचे हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशी वार्षिक भविष्य 2026 वर्षाची एकंदर दिशा कशी आहे ती पाहूया. 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी मध्यम ते शुभ स्वरूपाचे आहे. गुरु तुमच्या लाभस्थानावर परिणाम देईल, त्यामुळे हळूहळू प्रगती निश्चित आहे. शनी परिश्रम वाढेल पण त्याचे फळ उशिरा मिळेल. राहू केतूमुळे मानसिक संभ्रम वाढू शकतो. संयम, नियोजन आणि सातत्य ठेवल्यास संघर्षापेक्षा संधी अधिक मिळतील. लाल किताबातील उपाय असे आहेत. दर शनिवारी काळ्या उडीद डाळीचे दान करा. गरिबांना हिरव्या भाज्या द्या. खोटे बोलणे व फसवणूक टाळा. दुसरा मुद्दा बघूया, करिअर आणि नोकरी. नोकरीत बदलाचे योग एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान दिसतात. पदोन्नती उशिरा मिळेल पण जबाबदारी वाढेल. वरिष्ठांशी गैरसमज टाळा. लिखित पुरावे ठेवा. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना ऑक्टोबर नंतर चांगले संकेत मिळतील. बेरोजगारांना ओळखीच्या माध्यमातून काम मिळेल. लाल किताबातील उपाय म्हणजे गुरुवारी पिवळे कपडे घालून मुलांना पुस्तके दान करा. ऑफिसमध्ये दक्षिण दिशेला बसू नका. वडिलांचा अपमान टाळा. तिसरा मुद्दा बघूया, व्यवसाय आणि व्यापार. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जुलै नंतरचा काळ चांगला आहे. भागीदारी व्यवसायात लिखित करार अत्यावश्यक. फेब्रुवारी व सप्टेंबरमध्ये नुकसान होऊ शकते. व्यवसाय विस्तार शक्य आहे पण कर्जावर अवलंबून राहू नका. जोखीम व्यवसाय व्यवहार टाळणे श्रेयस्कर. लाल किताबातील उपाय असे आहेत. दुकानात चांदीचा चौकोन ठेवा. मंगळवारी मसूर डाळ दान करा. आग्नेय कोपऱ्यात स्वच्छता ठेवा. चौथा मुद्दा बघूया, आर्थिक स्थिती. धन आणि पैसा ह्या वर्षी कसा आहे? उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढतील. मे आणि डिसेंबरमध्ये अचानक खर्च उचंबवतो. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. शेअर मार्केटमध्ये अल्पकालीन गुंतवणूक टाळा. ऑगस्ट नंतर आर्थिक स्थैर्य वाढेल. लाल किताबातील उपाय म्हणजे गुरुवारी पिवळी मिठाई वाटा. घरात अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू साठवू नका. पैशाची देवाणघेवाण सूर्यास्तानंतर टाळा. पाचवा मुद्दा बघूया, महिलांसाठी वार्षिक भविष्य कसे आहे? घर आणि करिअर यांचा समतोल राखावा लागेल. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. माहेर सासर संबंधात गैरसमज टाळा. महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे योग आहेत. गृहिणींना धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. लाल किताबातील उपाय म्हणजे सोमवार उपास किंवा फलाहार करा. चांदीची साखळी धारण करा. आईवडिलांची सेवा करा. सहावा मुद्दा बघूया, शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य. पीक उत्पादन मध्यम ते चांगले राहील. पावसाचे संकेत अनियमित असतील. शेतीसाठी मोठी गुंतवणूक टाळावी. सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरेल. लाल किताबातील उपाय म्हणजे शेतात लाल झेंडा लावा. गुरुवारी गाईला चारा द्या. विहिरीजवळ लोखंडी वस्तू टाळा. सातवा मुद्दा बघूया, व्यापारी व उद्योजकांसाठी हे वर्ष कसे असेल? बाजारात चढ उतार जाणवतील. नवीन ग्राहक मिळतील पण टिकवण्यासाठी मेहनत लागेल. मोठे व्यवहार जूनमध्ये टाळा. परदेशी व्यापारात विलंब संभवतो. कर व कायदेशीर बाबी सांभाळा. लाल किताबातील उपाय म्हणजे कागदपत्रे नीट ठेवा. शनिवारी तेल दान करा. खोट्या हमी देणे टाळा. आठवा मुद्दा आरोग्याचा बघूया, शारीरिक व मानसिक. मार्च व ऑक्टोबरमध्ये आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार, ताण, झोपेचा त्रास संभवतो. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष नको. योग प्राणायाम लाभदायक ठरेल. सात्विक आहार घ्या. लाल किताबातील उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. सोमवार शिवपूजन करा. औषधे वेळेवर घ्या. नववा मुद्दा बघूया, प्रेम, विवाह व नातेसंबंध. प्रेमसंबंध मजबूत होतील पण संवाद आवश्यक आहेत. नवीन प्रेम जुलै नंतर शक्य आहे. विवाहासाठी नोव्हेंबर डिसेंबर महिना शुभ आहे. वैवाहिक जीवनात अहंकार टाळा. कौटुंबिक शांतता राखा. लाल किताबातील उपाय म्हणजे शुक्रवारी पांढऱ्या वस्तू दान करा. बेडरूम स्वच्छ ठेवा. जोडीदाराचा अपमान टाळा. दहावा मुद्दा बघूया, कुटुंब व सामाजिक जीवन. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांशी संबंध सुधारतील. समाजात मान प्रतिष्ठाला वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. घरात शुभकार्य संभवते. लाल किताबातील उपाय म्हणजे घरात तुळस ठेवा. संध्याकाळी तुळशीला दिवा लावा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
11वा मुद्दा बघूया, शिक्षण व स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती होईल. यावर्षी स्पर्धा परीक्षांचे यश हळूहळू मिळेल. उच्च शिक्षणाची साठी संधी आहे. एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. गुरुकृपा महत्त्वाची. लाल किताबातील उपाय म्हणजे गुरुवारी पुस्तक दान करा. अभ्यास करताना पूर्व दिशेला तोंड करा. मोबाईलचा अतिवापर टाळा. 12वा मुद्दा, प्रवास व स्थलांतर. देशांतर्गत प्रवासाचे योग आहेत. नोकरीसाठी स्थलांतर संभवते. एप्रिल व सप्टेंबरमध्ये प्रवास काळजीपूर्वक करा. परदेशात प्रवासात विलंब होईल. कागदपत्रे नीट ठेवा. लाल किताब उपाय म्हणजे प्रवासापूर्वी गोड खा. शनिवारी प्रवास टाळा. लाल रुमाल जवळ ठेवा. कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी. कोर्ट केस लांबू शकतात. वादविवाद टाळणे महत्त्वाचे. दस्तऐवज काळजीपूर्वक तपासा. समेटाचा मार्ग स्वीकारा. वकिलांचा सल्ला घ्या. लाल किताबाचे उपाय म्हणजे शनिवारी काळे तीळ दान करा. खोटी साक्ष देऊ नका. न्यायालयात शांत राहा. कन्या राशीतील दशा, अंतर्दशा व शनीच्या अडीचकी संदर्भातील महत्त्वाचे स्थित्यंतर 2026 मधले पाहूया आपण. 2026 मध्ये कन्या राशीच्या अनेक जातकांच्या जीवनात दशा व अंतर्दशामध्ये महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. विशेषतः बुध, शनी, राहू किंवा गुरु यांच्या दशांतर्दशा चालू असलेल्या व्यक्तींना मानसिक दबाव, निर्णय क्षमतेची कसोटी आणि संयमाची गरज अधिक भासेल. शनीचा प्रभाव परिश्रम वाढवणारा असून कामाचे फळ उशिरा देणारा राहील. काही जातकांसाठी ही अवस्था अडीचकीसारखा अनुभव देणारी ठरू शकते. म्हणजे जबाबदाऱ्या वाढवणे, कामात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्रास. राहू केतूच्या सूक्ष्म प्रभावामुळे चुकीचे निर्णय, संभ्रम किंवा अचानक बदल जाणवू शकतात. मात्र योग्य मार्गदर्शन, संयम आणि शिस्त पाळल्यास ही दशा जीवनाला स्थैर्य देणारी व भविष्य ठरवणारी घडू शकते. या दशेमुळे काय संभाव्य परिणाम होणार आहेत? नोकरी व्यवसायात विलंब होईल. थांबतील कामं. मानसिक ताण, झोपेचा अभाव, कागदपत्रे, करार व्यवहारात चुका होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास जुन्या तक्रारी वाढतील. काळजी काय घ्यावी? घाईघाईने निर्णय घेऊ नका. कोणतेही कागदपत्र नीट वाचूनच सही करा. वाद, कोर्ट कचेरी, तिखट बोलणे टाळा. नियमित दिनचर्या व शिस्त ठेवा. यासाठी लाल किताबातील खालील उपाय करा. दर शनिवारी गरिबांना काळी उडीद डाळ किंवा काळे तीळ दान करा. बुधवारी हिरवे कपडे घाला व गाईला हिरवा चारा द्या. दररोज सकाळी ओम बुम बुधाय नमः 21 वेळा जप करा. शनिवारी शनी मंदिरात तेलाचा दिवा लावा. आई वडिलांची सेवा करा. त्यांचा अपमान टाळा. खोटे बोलणे, फसवणूक, शॉर्टकट मार्ग टाळा. हे उपाय नियमित केल्यास दशेचा ताण कमी होतो, अडथळे दूर होतात आणि शनी बुध कृपा प्राप्त होते. 14वा मुद्दा बघूया आपण, आध्यात्मिक प्रगती व धर्म. यावर्षी तुम्हाला देवपूजेची ओढ वाढेल. गुरुकृपा लाभेल. ध्यान व जप मन शांत करतील. शनी आणि शिव उपासना तुम्हाला फलदायी आहे. धार्मिक यात्रा संभवते. यासाठी लाल किताबाचा उपाय म्हणजे ओम नमः शिवायचा जप करा. सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. गुरूंचा आदर करा. आता संपूर्ण वर्षासाठी उपाय आणि मार्गदर्शन सांगताना मी मंत्रजप नियमित करायला सांगेन. दान, धर्म, ग्रह शांत करतो. विशिष्ट व्रत तुम्ही यावर्षी करू शकता. प्रदोष व्रत, सोमवार व्रत, पशुपती व्रत, तुम्हाला आवडेल ते व्रत की तुम्ही यावर्षी करू शकता. त्याचा तुम्हाला चांगला लाभ होईल. नकारात्मक विचार मात्र नेहमीच टाळा. बुधवारी हिरवेच कपडे वापरा. गायत्री मंत्राचा जप करू शकता. बुधवारी गाईला हिरवा चारा खायला घाला. शुभ काळ कोणता आहे आणि सावधगिरीचे महिने बघूया. शुभ महिने तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे 3 आहेत. कठीण महिने तुमच्यासाठी मार्च, सप्टेंबर या 2 महिन्यात मोठे निर्णय घेऊ नका. मोठे निर्णय तुम्ही ऑगस्ट नंतरच घ्या. घाई टाळा. संयम ठेवा. शुभ रंग तुम्हाला हिरवा आहे, पांढरा आहे. शुभवार तुम्हाला बुधवार आहे, गुरुवार आहेत. शुभ तारखा तुम्हाला 5, 14 आणि 23 आहेत. वर्षाचा अंतिम सल्ला देताना मी तुम्हाला असे म्हणेन की 2026 मध्ये संयम, मेहनत आणि श्रद्धा ठेवा. योग्य वेळेची वाट पहा. अहंकार व घाई टाळा. सकारात्मक विचार ठेवा. देवावर विश्वास ठेवा. यश निश्चित आहे. कन्या राशीच्या दोस्तांनो, जर हे भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटले असेल
तर व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रत्येक राशीचे भविष्य तुम्हाला माझ्या या चॅनेलवर असेच पाहायला मिळेल. तुमच्यासाठी दररोज राशी भविष्य उपाय, लाल किताब आणि अचूक मार्गदर्शन करणारा व्यंकटेश ज्योतिष हा ग्रुपही, व्हॉट्सअप ग्रुपही माझा आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. तशी विनंती कमेंटमध्ये करा, मी तुम्हाला लिंक देईन. फक्त व्यंकटेश ज्योतिषवरच ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल.